संसदेतील घुसखोरी प्रकरणी 6 आरोपींचा समावेश असल्याचं कळतंय। घुसखोरी योजना आखून आरोपींनी ती अंमलात आणल्याची ही माहिती आहे, तर आरोपींचा दहशतवादी प्रकरणाशी संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्र येऊन या सर्वांनी प्लॅन आखला होता असं कळतंय, तर संसदेतील घुसखोरी प्रकरणी 6 आरोपींचा समावेश होता अशी माहिती समोर येते आहे। आज संसदेमध्ये 2 तरुण हे शिरलेले होते। त्यांनी जे खासदारांसाठी बाक असतात त्याच्यावर चढून गोंधळ घातलेला पाहायला मिळाला आणि लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने सुद्धा त्यांनी धाव घेतलेली होती। तर काही तरुण हे लोकसभा परिसरामध्ये संसदेच्या परिसरामध्ये गोंधळ घालत होते आणि त्याच्यामध्ये एकूण 6 तरुणांचा सहभाग होता। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे सर्वजण एकत्र आले होते आणि तिथेच त्यांनी प्लॅन आखला होता आणि त्याची अंमलबजावणी केल्याची माहिती समोर येते आहे। तर यापैकी 4 ताब्यात घेतलेला आहे आणि इतर 2 शोध सुरू आहे। संसदेमध्ये घुसखोरी झाली आणि त्यानंतर देशभरात खळबळ माजल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये 6 जणांचा सहभाग होता अशी माहिती समोर येते आहे। तर हे 6 आरोपी यांचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नसल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।